आणि बघूया कोणाकडनं प्लॅनिंग चांगला आहे, डिसिप्लिन चांगली आहे आणि कोणता संघ या ठिकाणी आपण हवी ठरतोय। तर पहिलं षटक घेऊन येतोय मुरुड संघाकडून, पंचांचा इशारा येतोय। पहिलं षटक सुनील, नगरपालिका एंडकडून मारा करतो, डावकुरा फलंदाज डॅनियल आणि खूप सुंदर चेंडू या ठिकाणी। चेंडू हा लेग स्टंपवर पण तो अर्थात चेंडू थोडासा ऑफ स्टिकवर जातोय, मिडल स्टंपवरून चेंडू ऑफ स्टिकवर जाणार, याला म्हणतात कौशल्य गोलंदाजीचं। सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, सुंदर विश्लेषण, चेंडू जातोय निर्धाव, संघाची धावसंख्या होते बिनबाद 0। पुन्हा एकदा ऑफ चेंडू, चेंडू ग्लास केला जातोय, मात्र चेंडू हा केला जातोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, वन बाउन्स चौकार। पंच मात्र या ठिकाणी जमिनी लगत हात फैलावतायत आणि कळवतायत की हा चेंडू सीमारेषा पार, धाव संख्या मिळते 4। संघाची धावसंख्या 4 ने वाढते, संघाच्या धावसंख्येला आकार येतोय आणि डॅनियल सुद्धा स्वतःच्या आपल्या धावसंख्येला अर्थात धाव फलकावर 4 धावा लगावतोय। संघाची धावसंख्या होते 4। पहिलं षटक प्रगतीपथावर, पुन्हा एकदा मिडल स्टंपवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं आणि पुन्हा एकदा मिसफील्ड होते। चुका करणं मात्र निश्चितच महाग ठरणार आहे ते मुरुड संघाला। मित्रांनो, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, ज्या पद्धतीने गोलंदाज एफर्ट देतो त्या पद्धतीचाच एफर्ट्स हे मात्र शतरक्षणे दिलं तर गोलंदाजाचे हौसले हे बुलंद होत असतात, पण अशा पद्धतीची मिसफील्ड म्हणजे बोनस मिळतोय तो प्रतिस्पर्धी पनवेल संघाला। संघाची धावसंख्या 4 ने वाढते, संघाची धावसंख्या बिनबाद 8। पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, क्या बात आहे। या ठिकाणी आमचे जोशी सर, विनोद जोशी सर कळवतायत की अशा पद्धतीचे गोलंदाज म्हणजे जे शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत ते क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं कौशल्य दाखवू शकतात। याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे निश्चितच सुनील सर। यानंतर होणारा सामना असेल पेण वर्सेस अलिबाग। चेंडू निर्धाव जातोय, सुरेख चेंडू गोलंदाजी करतोय तो सुनील, आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करतोय मित्रांनो। यानंतर होणारा सामना असेल पेड वर्सेस अलिबाग। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे। पुन्हा एकदा सुनील पेन नगरपालिकेकडून मारा करतोय, छोटासा रनअप घेतोय, डावकुरा फलंदाज आणि सुंदर या ठिकाणी चेंडू मात्र भिरकावला जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं, षटकार। क्या बात है, अब हम रुकने वाले नहीं है, आगे चलेंगे, जीत के आगे चलेंगे भाई। इसका इरादा पक्का है, मिला के छक्का, 6 रन से स्कोर बढ़ता हुआ, कुल मिला के स्कोर 14। बिना विकेट के नुकसान पे एक अच्छी शुरुआत कहा जा सकती है पनवेल के द्वारा। यहां हमारे विनोद जोशी सर बहुत खुश लग रहे, 14 रन बनाए। आमचे या ठिकाणी नरेश पवार सर कळवत आहेत की 6 चेंडूचा पुरेपूर सामना घेतलाय डॅनियल गावी सराने आणि जवळजवळ 2 चौकार आणि एका षटकाराच्या साह्यानं वैयक्तिक 14 धावा आणि संघाच्या धाव संख्येवर सुद्धा 14 धावा कमावल्यात गोलंदाज साळावकर। पण विनोद सर निश्चितच सुनील सरांचं जे गोलंदाज होते त्यांचं सुद्धा कौतुक करायला लागेल, कारण अशा पद्धतीचे चेंडू स्विंग करणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही, परंतु जे कौशल्य होतं ते निश्चितच कौशल्य होतं, पण त्याला प्रत्युत्तर दिलं। कारण मी मगाशीच म्हटलं खेळ हा प्लॅनिंगचा आहे, ज्याच्याकडे प्लॅनिंग आहे, ज्याच्याकडे डिसिप्लिन आहे तो मात्र निश्चितच आपली खेळी या ठिकाणी यशस्वी करून दाखवतो। आणि संघर्षात हे प्रत्येक ठिकाणी जसं आयुष्यामध्ये संघर्ष आहे तशाच पद्धतीने या ठिकाणी क्रिकेट जगतामध्ये सुद्धा संघर्ष आहे। दुसरा षटक घेऊन येतोय मुरुड संघाकडून राजेंद्र साळावकर आणि फलंदाज या ठिकाणी स्ट्राइक घेतोय मात्र दर्शन जोशी। पहिला चेंडूचा सामना करेल दर्शन। दुसरं षटक प्रगतीपथावर असताना राउंड दबारा करतोय, ऑब्स्टॉकचा चेंडू अतिशय सुंदर, क्या बात है जोशी सर। ये देखिए गोलंदाजी, धारदार गोलंदाजी ज्याला आपण म्हणतो, भेदक गोलंदाजी ज्याला म्हणतो, लय गती आणि संयम याचा ताळमेळ म्हणजे गोलंदाजीचं विश्लेषण, अर्थातच मुरुड संघ। संघाची धावसंख्या स्थिरावते, संघाची धावसंख्या होते 14। लेग स्टंपवरचा चेंडू अतिशय सुंदररित्या खेळला जातोय आणि वन बाउंड चौकार। चेंडू हा चांगल्या पद्धतीचा होता पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढला जातोय दर्शन जोशी यांच्याकडून। संचालक आमचे कैलास भोईर
यांचे साडू आहेत दर्शन जोशी. तर आता निश्चितच आपण जसं पाहतोय की आमचे नितीन वर्तक सुद्धा ज्यांनी पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी घेतली या टुर्नामेंटचे यशस्वीता पूर्ण करण्यासाठी, ते सुद्धा खेळाचा आनंद घेत आहेत. कारण सकाळपासून फार आपली जबाबदारी फार मोठी होती, पण असो या ठिकाणी आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग पर सज्ज होतोय तो राजेंद्र. दर्शक या ठिकाणी बॉलिंग ड्राइव्ह फटका होता, चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु एक धाव तर निश्चितच मिळेल. दुसरा धावेचा सुद्धा प्रयत्न होतोय तो पनवेल संघाकडून. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 20. दुसरं षटक प्रगती पथावर असताना, प्रथम फलंदाजी करत असताना आणि अर्थातच मुरुड संघाविरुद्ध खेळत असताना राजेंद्र राऊंड द मारा करतोय. पुन्हा एकदा चेंडू लेग स्टंपवर जाणारा चेंडू, खाली राहणारा चेंडू, फलंदाज या ठिकाणी बीट ठरतोय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट पंचांचा इशारा येतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. रनिंग बिटवीन द विकेट पाहू शकतो आपण. मला असं वाटतं मोस्टली सगळे प्लेयर आहेत ते 40+ असावेत आणि अशा वेळेला सुद्धा एकेरी दुहेरी चोरटी धाव घेणं हे निश्चितच फार महत्वाचं असतं. आमचे नितीन जाधव सुद्धा या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. संघाची धावसंख्या होते दुसरा षटक प्रगती पथावर असताना बिनबाद 21. अतिशय सुंदर या ठिकाणी फलंदाजी, तेवढीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मित्रांनो. कमबॅक करतोय दोन्ही संघाचं या ठिकाणी पारडं मात्र समतोल पाहायला मिळतोय. कदाचित चौकार षटकार गेला की एक दोन तीन बॉल मात्र डॉट जात आहेत, निर्धाव जात आहेत. सुंदर या ठिकाणी चेंडू मात्र राजेंद्र साळकर यांचं गोल्डन स्पॉट वरून चेंडू थोडासा खाली राहतोय, फलंदाज बीट ठरतोय आणि यष्टीरक्षक काम आपलं अचूक करतोय. चेंडू जातोय निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिरावते. संघाची धावसंख्या होते ती मात्र दुसरं षटक प्रगती पथावर असताना बिनबाद 21. यानंतर होणारा सामना असेल पेड वर्सेस अलिबाग. अलिबाग संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कहा वाईट चेंडू. निश्चितच या ठिकाणी जे पंच आमचे अतिशय दक्ष आणि तेवढ्या तीक्ष्ण नजरेने या ठिकाणी परीक्षण करतायत. मिडस्टमरचा चेंडू ग्लास केला जातोय, चेंडू जातोय लॉंगनच्या रिझर्व मध्ये. क्षेत्राच्या चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय. दरम्यान एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय, ते मात्र पनवेल संघाला. दुसरा षटक संपतोय, पंचांचा इशारा येतोय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 22. डबल दुरी या ठिकाणी फलकर 23. अलिबाग संघाचा कर्णधार कृपया आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या ठिकाणी दक्षता घ्यायची आहे. सर्वांना विनंती आहे, जे जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना विनंती आहे की आपला सामना झाला की त्वरित आपली भोजन व्यवस्था ही आपल्या पतपेढीमध्ये केलेली आहे. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. याला म्हणतात स्नेह मेळावा. क्रिकेट हा बाजूला राहिला मित्रांनो, परंतु आलेला पाहुणा आहे, आलेला अतिथी आहे आणि त्याच्या पोटामध्ये 2 घास जावं ही संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीप्रमाणेच प्रत्येकाने आमच्या या भोजनाचा, आमच्या स्नेह मेळाव्याचा आनंद घ्यायचा आहे. आमचे नितीन वर्तक कळत आहेत की कोणीही उपाशी जाऊ नये, कारण खेळाचा आनंद हा असाच चालू राहणार आहे. तिसरा षटक घेऊन येतोय, बॉलिंग पावर सज्ज होतोय तो अमोल. नगरपालिका यांकडून मारा करतोय डावकुरा फलंदाज डॅनियल गावित. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती मात्र बिनबाद 23. आता मात्र थोडासा एक जो आपण ज्याला फायटिंग टार्गेट म्हणतो तो टार्गेट द्यायचा असेल तर ह्यूज शॉट, लाफ्टर शॉट या ठिकाणी काढावे लागतील, ते मात्र पनवेल संघाला. लेग स्टंपरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतो, याला म्हणतात चेंडू हा नो घोषित केला जातोय पंचांकडून. कारण मी मगाशीच म्हटलं आमचे दोन्ही पंच आहेत ते क्रिकेट मधले ऑल रूल्स अँड रिगार्ड्स ज्यांना माहिती आहेत असे दोन्ही नामांकित पंच आहेत. त्याच्यामुळं आपल्या प्रत्येक चुकीवर त्यांची नजर असणार आहे आणि हा चेंडू जातोय अर्थात नो बॉल स्वरूपात घोषित केला जातोय. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. फ्री हिट मिळतोय, गोल्डन चान्स मिळतोय. हा तोफा आहे, तोफा कसा कबूल केला जातोय ते मात्र डॅनियल गावितकडे पाहायला मिळेल आणि तेवढंच या ठिकाणी मात्र चेंडू स्लोअर करण्याची कामगिरी असेल ती मात्र अमोलकडे. लेग स्टंपवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र पंचांचा इशारा येतोय. पंच आपली उंगली खडी करतायत आणि ही पहिली विकेट गमावून बसतोय तो मात्र
पनवेल संघ. संघाची धावसंख्या स्थिरावते. तिसरं षटक ज्याला आपण हाणामारीचं षटक म्हणतो, त्या हाणामारीच्या षटकामध्ये हाराकिरी करतोय पनवेल संघ आणि पूर्णतः पकड मजबूत करतोय तो मुरुड संघ. संघाची धावसंख्या स्थिरावते. संघाची धावसंख्या होते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना काही चेंडू बाकी असताना 1-24. नवीन बॅट्समन येतोय जोशी सर. मला असं वाटतं सगळ्या सभासदांची नावं पाठ असतील, कारण काही वर्षापूर्वी तुम्ही सगळ्या सभासदांची हिस्ट्रीच माझ्यासाठी खिशात घेऊन फिरत होतात आणि त्याच्यामुळेच बरीचशी उलतापालट झाली म्हणण्यापेक्षा बरेच विजय म्हणजे जे काही विजयाचे शिल्पकार आपण ठरतो कुठल्याही बाबतीत ते असो, तर त्या बाबतीत एक फार मोठा अभ्यास असावा लागतो मित्रांनो. मित्रांनो लक्षात घ्या, बी ग्रुपचे जे संघ आहेत म्हणजे या मॅच नंतर म्हणजे पेड आणि अलिबाग. नवीन फलंदाज येतोय राजेश म्हात्रे. बॉलिंग बाजूला सज्ज आहे तो अबोल. क्या बात आहे, अतिशय सुंदर लाजवाब या ठिकाणी गोलंदाजी करतात आणि आमचे नितीन वर्तक त्याचप्रमाणे आमचे विठोबा पाटील आणि मोहन भोईर या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवतात. मित्रांनो संघ कुठलाही असो, भले विनोद जोशी सरांचा चेंडू निर्धार जाऊ दे, परंतु या ठिकाणी खेळी जबरदस्त होते, त्यामुळे त्याला कौतुक करणं अपेक्षित असणार आहे. आमचे के खाणेकर सर सुद्धा या ठिकाणी मैदानामध्ये खेळाचा आनंद घेत आहेत. चेंडू जातोय, वन बाउन्स, चौकार, सीमा रेखा पार आणि चेंडू अर्थात धाव संख्या मिळते 4. संघाची धाव संख्या 4 ने वाढते. संघाची धाव संख्या होते 1-28. तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी असताना, परंतु निश्चितच के सर आपण बघतोय की ज्या पद्धतीने मुरुड संघ गोलंदाजी करतोय त्यांचं कौतुक असणारच आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू जातोय अर्थात लॉंगनच्या रिझन मध्ये. 1700 चेंडूची उचल करतो, फेकी करतोय, दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट एक तर जबरदस्त आणि 2 धावा मिळता इथं पनवेल संघाला. जोशी सर या ठिकाणी टाळ्या वाजवतायत. एकेरी दुहेरी का होई नाही, पण धाव संख्या मात्र झलकतोय, फळकतोय. संघाची धाव संख्या होते 30. तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी. पुन्हा एकदा अमोल पंचाना पार करतोय. मिडल स्टंपवरचा चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. 1700 चेंडूची उचल करतोय आता मात्र या ठिकाणी. आणि क्या बात आहे, चेंडू जसं जसं हातात सटकलं का नाही मित्रांनो, तसं विनोद सर या ठिकाणी आता बहुतेक बाउंड्री आणि बाउंड्रीज. संघाची धावसंख्या 4 ने वाढते 34. तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. अलिबाग संघाला कॉलिंग असेल मित्रांनो. पराग पाटील आणि त्यांचे सहकारी आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी मात्र उचली घेतोय. चेंडू बाहेरची कणा घेतोय, पॉइंटच्या दिशेने सिली पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय आणि धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होत आहे. या ठिकाणी निश्चितच मित्रांनो आपण म्हटलं की सकाळच्या सत्रापासून अनेक मान्यवर मंडळींची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक बॉल शिल्लक आहे. पंच एक बॉल शिल्लक आहे. षटक संपलं. ओके थांबा 2 मिनिटं मित्रांनो. हा पहिलं बघा चेंडू बघा. पहिला नो बॉल, नंतर डॉट, चौकार, 2 धावा, चौकार आणि 1. त्याच्यामुळे पहिला नो बॉल असल्यामुळे हा 1 बॉल शिल्लक आहे. ओके ठीक आहे. हो हा रनआउट होता ना. ओके मग काउंट आहे. हो यस नो प्रॉब्लेम. सॉरी. संघाची धाव संख्या होते तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 35 आणि प्रतिस्पर्धी संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावा. बरं खालापूर आणि सुधागड संघ सज्ज आहे. हा सरमाडीय आमचे अलिबाग पतपेढीचे संचालक सन्माननीय वैभवजी पिंगळे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वैभवजी पिंगळे साहेब यांचं आजच्या या टुर्नामेंटच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करत आहोत. कारण मित्रांनो निश्चितच आपल्या उत्तुंग कार्यकर्तृत्वानं समाजाला दिशा आणि प्रेरणा देणारी काही माणसं
ही समाजामध्ये फार आदर्शवत असतात आणि अशाच्या आदर्शवत व्यक्तिमत्वांचं या व्यासपीठावर यथोचित स्वागत आणि सन्मान होतोय। त्यामध्ये वैभवजी पिंगळे यांचं या ठिकाणी स्वागत करत असताना तदनंतर विनंती आहे की यानंतर होणारा सामना खालापूर वर्सेस सुधागड। पेन पराग पाटील चला, यानंतर होणारा सामना असेल चालू सामन्यानंतर खालापूर वर्सेस सुधागड। आणि विशेषतः चालू सामन्यामध्ये पनवेल संघाला विनंती असेल की आपण शतरक्षाची विभारचना करून घ्यायची आहे आणि मुरुड संघाला विनंती असेल की आपली सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज करायची आहे। पण मित्रांनो या ठिकाणी ज्याचं कौतुक करावं लागेल तो आमचं या ठिकाणी निश्चितच या संपूर्ण सामन्याचं लाईव्ह चित्रण जे करतायत ते आमचे सन्माननीय राहुल म्हात्रे आणि कॅमेरामन निखिल म्हात्रे। विशेषतः निखिलचं कौतुक करावं लागेल की प्रत्येक क्षण टिपला जातोय आणि आपल्या रसिक प्रेक्षकांच्या समवेत या सामन्याचा आनंद लुटण्याची संधी मात्र रसिक प्रेक्षकांना देतो तो कॅमेरामॅन निखिल म्हात्रे आणि त्याचा सहकारी राहुल म्हात्रे। या दोन्ही बंधूंच्या सहकार्यानं या लाईव्ह सामन्यांचं प्रक्षेपण केला जातोय। पुनश्च एकदा व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळींचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि चालू सामन्याकडे वळतोय। सामना आहे तो पनवेल वर्सेस मुरुड। 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं आव्हान, म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावा मिळवायच्या आहेत। पण निश्चितच के सर आपण बघितलं की ज्या पद्धतीने मुरुड संघ भलेही धावसंख्येचा डोंगर पनवेल संघाने जरी उभं केलं असेल तरी सुद्धा गोलंदाजी ज्या पद्धतीने केली ती गोलंदाजीची त्या पद्धतीचं विश्लेषण होतं, त्या पद्धतीने कदाचित फलंदाजी झाली तर मात्र सामन्यामध्ये चुरस्ता अधिक पाहायला मिळेल। शेवटच्या अंतिम चेंडू पर्यंत हा सामना येऊन ठेपेल अशी रसिक प्रेक्षकांची या ठिकाणी निश्चितच मान्यता असेल। दरम्यान पनवेल संघाला विनंती आहे की आपण शतरक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे। हा घ्या के सर घ्या ना। नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सुधागड संघाचे कर्णधार रोशन तांडेल। अतिशय हिम्मतबाज आणि लढवय्या नेतृत्व रोशन तांडेल आणि ती जिगरबाज खेळी आपण मैदानामध्ये सुद्धा पाहिली होती। रोशन तांडेल यांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। आपला सामना सुरू होणार आहे खालापूर वर्सेस सुधागड आणि पनवेल संघाला विनंती आहे की आपण कृपया लगेचच शतरक्षाची विभारचना करून घ्यायची आहे। रोशन सर, शेअर मार्केट फार वाढलंय आणि केवळ तुमच्या खेळीमुळे। निश्चितच मार्केटमध्ये तुमची व्हॅल्यू फार मोठी आहे, कारण त्याचं महत्व आहे की पहिल्या खेळीमध्ये हम भी किसी से कम नहीं भाई, हम तो दिखलाएंगे, लास्ट वक्त हम तो खेलेंगे, खेलेंगे नहीं खाली जीतेंगे भी। तर चला वळूया आपण सामन्याकडे। सामना सुरू आहे तो निश्चितच पनवेल वर्सेस मुरुड। प्रथम फलंदाजी करत असताना पनवेल संघानं 18 चेंडूमध्ये 36 धावांचं प्रत्याव्हान निर्माण केलंय ते मुरुड संघासमोर आणि मुरुड संघ मात्र हे आव्हान कितपर्यंत पेळतोय याचं मात्र काही क्षणामध्ये आपल्याला प्रत्यक्ष चित्रण पाहायला मिळेल। पंचांना इशारा असेल की आपण सामना सुरू करायचा आहे, कारण मित्रांनो आजचे बरेचसे सामने खेळवायचे आहेत। आत्ताशी आपला 4था सामना सुरू आहे आणि जवळजवळ आज आपल्याला 12 सामने या ठिकाणी खेळवायचे, याची आपण सगळ्यांनी दक्षता घेऊया। कदाचित मात्र नंतर मग आयारा तर निश्चितच आपण पाहतो यानंतर होणारा सामना आहे तो सुधागड वर्सेस खालापूर। लगतचे दोन्ही तालुके आहेत आणि नाणेफेकीचा कौल आलाय तो खालापूर याच्या बाजूने आणि खालापूर संघाचे विनोद कडव सर या ठिकाणी उपस्थित आहेत, रोशन तांडेल। तर मी निश्चितच या ठिकाणी तुम्ही दोन्हीही तुमच्यात एक साम्यता आहे, तुम्ही फार नेतृत्व गुण संपन्न दोन्ही व्यक्तिमत्व आहात। एका बाजूला रायगडचं नेतृत्व करतात दोन्ही मंडळी आणि तेवढंच खेळामध्ये सुद्धा आपण कौशल्य आपण दाखवत आहात। तर निश्चितच एक तुमची विवरचना असेल कडव सर, तुम्हाला प्रश्न असेल। सकाळच्या सत्रामध्ये तो आपण सामना पाहिला, रोशन सरांनी ज्या पद्धतीने खेळी केली तर त्याच्यावर काहीतरी एक विवरचना तुमची रोशन सरांना काहीतरी कुठेतरी काबूत आणण्यासाठी काहीतरी विवरचना असेल, ती विवरचना काय असेल?
रोशन तांडेल म्हणजे सुधागड संघाचा रिकी पॉन्टिंग आहे. त्याच्यामुळे रोशनला अडवणं हे आमचं मुख्य ध्येय असेल आणि त्याला अडवलं तरच आम्ही धावांची गती वाढवता येईल आपल्याला आणि जास्तीत जास्त धावांची गती ठेवून त्यांना बाद करणे किंवा त्यांना तंबूत लवकरात लवकर जेवढं पाठवता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तरच आम्हाला पुढची मॅच जिंकणे शक्य होईल. आमची रणनीती ठरलेली आहे पण सगळ्या रणनीती आम्ही याच्यावर सांगू शकत नाही. नाहीतर रोशन तांडेल लगेच त्याच्यावर दुसरी. धन्यवाद कडव सर या ठिकाणी. परंतु आपण नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने गेलाय तर आपण काय करू शकता, निर्णय कुठला असेल आपला? येस, निर्णय आपण त्वरित देऊया आणि नंतर आपण वळतोय निश्चित सामन्याकडे वळण्यापूर्वी रोशन तांडेल सर तुम्हाला ऑल द बेस्ट असेल, कारण निश्चित मी मगाशी म्हटलं शेअर मार्केटमध्ये तुमची व्हॅल्यू फार मोठी आहे आणि ते दाखवलं आपण पडवेल संघाविरुद्ध खेळत असताना. तर साधारणतः आता तुम्ही मगाशी ओपनिंग केली होती, तर यानंतर आता जो सामना असेल तर त्यावेळी तुमचं साधारणतः एक मानस काय असेल, खेळण्याची एक तुमचं प्लॅनिंग काय असेल? आता विरोधी संघाने अद्याप काउंटेसची स्ट्रॅटेजी आम्हाला सांगितलेली नाही. ती बॅटिंग करतात का बॉलिंग करतात पहिल्यांदा. आम्हाला चेस करणं आवडेल. आता त्यांनी काय ठरवतं तेव्हा आम्हाला जवळजवळ बॅटिंग येईल असं वाटतंय पहिले आणि ती एक चांगला वेल सेट टार्गेट ठेवू निश्चितपणे. नाही निश्चितच, कारण ही कॉन्फिडन्स लेवल बॅटिंग म्हणजे तुम्ही चेसिंग करता याची तुमची कॉन्फिडन्स आहे की आपण आम्ही काहीतरी करू शकतो बॅटिंग. तर तुमच्यासाठी मुरुडचे प्रतिनिधी या. तर पुन्हा एकदा आपण वळूया सामन्याकडे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं आव्हान. तर ज्या पद्धतीने पाहिलं होतं की मुरुड संघाने आपली गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीने फलंदाजी जर कदाचित झाली तर मात्र सामन्याचं चित्र हे शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत येऊन पोहोचू शकतो. मुरुड संघाचा 12वा खेळाडू मुरुड संघ आहे का? चला या ना. सुनील बोंडे, ये नाम काफी है क्रिकेट की जगत में, हमने देखा है औरंगाबाद में जिन्होंने अच्छी तरह से या ठिकाणी सन्माननीय आमचे दत्तात्रयजी भोंडकर साहेब, शतक महोत्सवी समितीचे सन्माननीय दत्तात्रयजी भोंडकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या वतीनं आणि या टुर्नामेंटच्या निमित्तानं सहर्ष स्वागत केलं जात आहे आणि मान्यवरांना विनंती की आपण त्यांचं येतोचे स्वागत आणि सन्मान करावं. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे बोलतोय. पहिल्या षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होते 9. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं आव्हान असताना बॉलिंग पर सज्ज होते गोलंदाज पांगे का पांगे सर. अतिशय सुंदर या ठिकाणी ज्याला आपण सुरक्षितरित्या खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेनं. 2 धावा कम्फर्टेबली पूर्ण करता येतात दोन्ही फलंदाज संघ. हॅलो हॅलो संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या होते पहिलं षटक प्रगती पथावर असताना आणि 36 धावसंख्येला उत्तर देत असताना बिन बाद 11. पांगे सर राईट अमोर विकेट मारा करताय. पंचानं पार करतोय. मिडल अष्टमोरचा चेंडू अतिशय चांगला बॉल ड्राइव्ह फटका केला जातोय आणि वन बाउंड चौकार. क्या बात है, इसको कहा जाता है कैपेसिटी, एबिलिटी. इस बल्लेबाज में जरूर एबिलिटी है. खेलेंगे जीतेंगे जरूर. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या होते बिन बाद 15. अमोल अतिशय सुनील ना अतिशय सुंदर या ठिकाणी अमोल चांगला एफर्ट देतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी भिरकावला जातोय डीप विकेटच्या दिशेनं. शॉर्ट पिच चेंडू आणि त्या चेंडूला मात्र दिशा दिली जाते सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियन मध्ये. हा खणखणीत आणि दणदणीत षटकार. षटकारच्या साह्याने धावसंख्येला आकार येतोय, उभारणी येते, भरणी होते. षटक संपते आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 21. 36 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आता मात्र जोशी सर मी म्हटलं होतं की मुरुड संघाची जी बॉडी लँग्वेज आहे, जी गोलंदाजीच्या बाबतीत बॉडी लँग्वेज आपण पाहिली, त्यांचं प्लॅनिंग पाहिलं, तीच प्लॅनिंग मात्र निश्चितच फलंदाजीमध्ये पाहायला मिळतंय. जोशी सर तुमचं मत? छानच. त्या जो प्लेयर आहे ना आता बॅटिंग केली त्याच्याविषयी माहिती घेतली मी. तर तो रायगड टीमतर्फे औरंगाबादला खेळायला गेले होते आणि एकदम नॅशनलाइज प्लेयर आहेत ते. त्यांचा बॉल पण स्विंग व्हायचा मगाशी जेव्हा ते बॉल टाकायचे. बॉल पडल्यानंतर मुंडे सर ना, मोंडे सर खरंच छान. आणि
म्हणजे एकदम अष्टपैलू एकदम बॅट्समन आहेत ते आणि त्यांची बॅटिंग पाहायला खरंच आनंद वाटतोय माहिती का. धन्यवाद. याला म्हणतात क्रिकेट मित्रांनो. म्हणजे आपल्या संघाविरुद्ध प्रतिस्पर्धी संघ खेळतोय त्याचं सुद्धा कौतुक केलं जाऊ शकतं. हा खऱ्या अर्थानं क्रिकेटचं या ठिकाणी महत्व आहे. चला दुसरं षटक बॉलिंग परिसराच्या दुसरं षटक घेऊन येतोय तो पनवेल संघाकडून गोलंदाज गंगाधर. गंगाधर टू अतिशय सुंदर या ठिकाणी सुरक्षितपणे खेळला जातोय मित्रांनो. याला म्हणता रिस्पेक्ट, याला म्हणता सन्मान. ज्या पद्धतीचा चेंडू आहे त्या पद्धतीने खेळून काढावं, एकेरी दुहेरी आणि जर चांगल्या पद्धतीची संधी मिळाली तर मात्र चौकार आणि षटकार लगवावं. याला म्हणतात चांगल्या पद्धतीची खेळी. मास्टर मायक्रो प्लॅनिंग ज्या म्हणतो तो मायक्रो प्लॅनिंग पाहायला मिळतोय मुरुड संघाकडून. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 22. 36 या धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना गंगाधर मारा करतोय. अमोल करता ऑप्शनल माणूस या ठिकाणी अतिशय सुंदर. क्या बात आहे. गंगाधर यांचं कौतुक करावं लागेल. चेंडू हा ऑफ स्टिक वरून चेंडूवर मिड स्टिकवर येतोय म्हणजे ज्याला स्विंग म्हणतो तो स्विंग केला जातोय आणि चेंडू मात्र निर्धाव होतोय. संघाची धावसंख्या स्थिरावते. संघाची धावसंख्या होते 22. पुन्हा एकदा चेंडू हा सीमारेषा पार धाडला जातोय. 1 बाउंड चौकार. अमोल यांच्या बॅटूतून निघालेला हा चौकार. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या ते 26. आता मात्र पनवेल संघाच्या खेळाडूंचं या ठिकाणी आमचे विनोद सर कळत आहेत की चौकार षटकार बसला तरी चालेल मित्रांनो, परंतु आपले शोल्डर आहेत ते शोल्डर मात्र या ठिकाणी खाली जाता कामा नयेत. कारण आपल्या गोलंदाजाचं जर हौसले बुलंद करायचे असतील तर मात्र निश्चितच आपल्याला सुद्धा तेवढं पाठबळ द्यावं लागेल. पुन्हा एकदा गंगाधर मारा करतोय. ऑफ खाली राहणारा चेंडू याला म्हणतात कमबॅक. अमोल सारख्या फलंदाजाला चेंडू निर्धाव टाकणं साधी गोष्ट नाहीये मित्रांनो, परंतु गंगाधर मात्र ही खासियत आपली करामत करून दाखवतोय आणि चेंडू जातोय निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिरावते 26. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा चेंडू थोडासा ऑफस्टवरचा चेंडू, परंतु चेंडू कलेक्ट केला जातोय तो मात्र डीप विकेटच्या दिशेनं 1 बाउंड चौकार. मिसफील्ड होते आणि त्याचा फायदा मिळतोय तो मुरुड संघाला. संघाची धावसंख्या ते 30. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी असताना आणि जिंकण्यासाठी 36 धावाचं प्रति आव्हान उभं करत असताना ऑफस्टमरचा चेंडू सुंदर या ठिकाणी चेंडू उचली घेतोय. मिडस्टमर चेंडू उचली घेतोय. चेंडू जातोय निर्धाव आणि पंच मात्र या ठिकाणी आम्हाला कळत आहे दुसरा षटक संपलंय. आता मात्र सामना येऊन ठेपतोय 6 चेंडू आणि 6 धावा. जवळजवळ आता 12 चेंडू मध्ये 30 धावा ह्या मुरुड संघाने आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. आता फार महत्वाचं असेल ते मात्र जो कर्णधार असतो त्या कर्णधाराची भूमिका मित्रांनो, कारण सेट बॅट्समन आहेत. सेट बॅट्समन सहजरित्या आपले 6 धावा जमा करू शकतात, परंतु गोलंदाजीचं कौशल्य प्रावीण्य मात्र या ठिकाणी संघाला विजय आणू शकतो. तर तिसरं अंतिम षटक 6 चेंडू आणि 6 धावाचं समीकरण असताना कर्णधार गोलंदाज या ठिकाणी कुणाला उभं करते ते पाहणं महत्वाचं असणार आहे. यानंतर होणारा सामना असेल खालापूर वर्सेस सुधागड. मला असं वाटतंय खालापूर संघाने आपल्याला अजून निर्णय दिलेला नाहीये. विनोद कडव सर, खालापूर संघाने आपला निर्णय त्वरित कळवायचा मित्रांनो, कारण आपला सामना सुरू होतोय. दरम्यान तिसरा षटक घेऊन येतोय विनोद सर, कळवत आहे तिसरा षटक घेऊन. विनोद सर तुम्ही इथेच बसायचं आहे. हा तिसरा सर विनोद सप्रा, विष्णू सप्रा तिसरा षटक घेतो. 6 चेंडू आणि 6 धावा. चला आता बघूया आपण या ठिकाणी मात्र सगळ्या प्रेक्षकांच्या तर निश्चितच विनोद सर एक विशिष्ट असतो. दर्शक आणि समर्थक याच्यामध्ये एक फरक असतो. समर्थक हा आपल्या खेळाडूंच्या चुका सुद्धा समजून घेतो, पण दर्शक मात्र तटस्थपणे सामना बघत असतो. तर दर्शकाची भूमिका फार मोठी असते. समर्थकाचं मात्र हार्टबीट्स थोडेसे वाढलेले असतात. समर्थक विनोद सर हार्टबीट्स वाढलेत, पण हरकत नाही. 6 चेंडू आणि 6 धावावर सामना येऊन ठेपतोय आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय विष्णू. राईट अमोर द विकेट मारा करतोय नगरपालिका इन करून. थोडासा बेस अंडरस्टँडिंग होतोय, परंतु आमचे दशरथ एरंकर सर कळत आहेत की अमोल मोंडे ज्या पद्धतीने या क्रिकेट रायगडच्या क्रिकेट जगतामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एक अतिशय भरभक्कम नाव ज्याला आपण म्हणतोय की ज्यांनी आउट ऑफ डिस्ट्रिक्ट सुद्धा एक चांगल्या पद्धतीचे मैदान गाजवलेत, ज्याच्या खेळीमध्ये एक चांगला आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स लेवल ज्याची इन्क्रीज आहे. 20 धावांवर खेळतोय अमोल मुंडे. पुन्हा एकदा चेंडू आता क्या बात आहे.
विनोद सरांच्या चेहऱ्यावर स्माईल येते. पहिला चेंडू निर्धाव जातोय, सामन्याचं चित्र येऊन ठेपतोय. 5 चेंडू 6 धावा. माफक जरी असेल तर मात्र या ठिकाणी घाम गाळल्याशिवाय यश मिळत नाही. घाम गाळावं लागेल, कारण विष्णू ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय त्याच्यापुढे निश्चित निष्प्रभ ठरतोय तो अमोल मोंडे. पुन्हा एकदा फ्रंट फ्लो खेल प्रयत्न आणि क्या बात है. अब यहां बात जोर से तालियां होनी चाहिए, जोरदार तालियां. नाही ना, आता विनोद सर खुश असणार कारण 2 चेंडू निर्धाव होत आहेत. परंतु मुरुड संघ मात्र या ठिकाणी आपलं आव्हान मात्र निश्चितच साबूत आहे, कारण 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावा. सलग 2 चेंडू निर्धाव होत आहेत. आमचे राहुल म्हात्रे सर कळवत आहेत की पहिला चेंडू हा निर्धाव, दुसरा चेंडूवर विकेटचं पतन होतोय आणि सामन्याचं चित्र येऊन ठेपतंय. संघाची धाव संख्या होते 4 चेंडू आणि 6 धावा. पूर्णपणे श्रेय जात आहे ते विष्णू सरांना. अशा प्रेशर मध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी करणं मित्रांनो, मी आजच्या दिवसामध्ये उपस्थित असणाऱ्या सगळ्या कर्णधारांना आणि त्याचप्रमाणे सगळ्या खेळाडूंना विठोबा पाटील सर की आपण विष्णू सरांकडे बघा. शेवटच्या क्षणापर्यंत आपली कॉन्फिडन्स लेवल किती महत्वाची असावी आणि सामन्यावर पकड. म्हणजे मी मगाशीच म्हटलं की जर तुमचे शोल्डर लँग्वेज महत्वाची असते. तुम्ही शोल्डर लँग्वेज जर तुम्ही लॉस केलीत तर मात्र निश्चितच बरचसं सामन्यामध्ये चित्र वेगळं घडू शकतं. पण विष्णू सरांनी दाखवलंय की हम भी किसी से कम नाही. व्यूहरचना बदलली जाते कारण सलग 2 चेंडू निर्धाव गेलेत. अशा वेळेला विष्णू सर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर सज्ज होत आहेत. डावकुरा फलंदाजाचं नाव राजेंद्र साळावकर, ज्यांनी गोलंदाजीमध्ये अतिशय सुंदर या ठिकाणी कामगिरी केली होती. असा हा अष्टपैलू आणि गुणवान खेळाडू मैदानामध्ये सज्ज होतोय आणि मुरुडचा मात्र या ठिकाणी बुरुज लढवण्याकडे पाहतोय. लेग स्टंपवरचा चेंडू भिरकावला जातोय मिड विकेटच्या रिजन मध्ये आणि पंचांचा इशारा आहे ते 1 बाउन्स चौकार. सामन्याचं चित्र येतोय 3 चेंडूमध्ये 2 धावा विजयासाठी निर्माण करायच्या आहेत त्या मात्र बुरुड संघाला. पण हरकत नाही, ज्या पद्धतीने पनवेल संघाने सुद्धा झुंज दिली ती झुंज मात्र या ठिकाणी महत्वाची ठरते, ती संस्मरणीय ठरते. शतरक्षाची विभारचना बदलली जाते. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 2 धावा. यानंतर होणारा सामना खालापूर वर्सेस सुधागड. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. विष्णू राईट वरती मारा करतो, अतिशय सुंदर चेंडू पुन्हा त्याच पद्धतीने भिरकावला जातोय आणि हा विजयी फटका, षटकार. धन्यवाद. ज्या पद्धतीने अमोल बोंडे असतील किंवा त्यांचे सहकारी सुनील जे असतील किंवा आमचे राजेंद्र सर असतील, ज्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी फलंदाजीचं प्रदर्शन केलं, त्यामुळे निश्चितच मुरुड संघाचं या ठिकाणी अभिनंदन. आणि तदनंतर पराभूत संघ जरी पनवेल संघ विनोद जोशी सरांचा असेल तरी सुद्धा ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याच्यामध्ये आमचे पांगे सर असतील किंवा त्याचप्रमाणे विष्णू सर असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी केलीत. विजयी आणि पराभूत अशा दोन्ही संघांचं आमच्या पतपेढीच्या वतीनं आणि आमच्या संचालकांच्या वतीनं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देऊया. यानंतर होणारा सामना